कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आले लाडकी बहीण देवाभाऊ या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनी आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांना रक्षाबंधनच्या अगोदरच राखी बांधण्यात आली। मोठ्या संख्येने जमलेल्या सर्व लाडक्या बहिणी यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलचा विकास केला आहे, यासाठी पुन्हा पनवेलचे आमदार म्हणून प्रशांत ठाकूरच हवेत। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे आपले उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकहिताची अशी तास धरली आहे की त्याच्यामुळे आज सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या गृहिणींना ते आपले भाऊ वाटतात आणि त्यांना भाऊ मानून आज महाराष्ट्रभर रक्षाबंधनच्या आदल्या संध्येलाच रक्षाबंधन साजरं होत आहे। त्यामुळे मी या निमित्तानं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रभरामधल्या भगिनींनी देवेंद्र फडणवीसांना आपले भाऊ मानून देवाभाऊंना राखी बांधण्यासाठी म्हणून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं। आज त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो आणि असं म्हणतात की अत्तर हातात घेतलं की आपल्याही हाताला अत्तराचा सुगंध येतो। त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची ही ताकद आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आज देवाभाऊंच्यामुळं रक्षाबंधनच्या पूर्वीच रक्षाबंधनाचा आनंद हा आज मिळालेला आहे। इतक्या सगळ्या बहिणींनी देवेंद्रजींना राखी बांधली। आज या ठिकाणी विरूपक्ष हॉलमध्ये झालेला कार्यक्रम पावसामुळे आम्ही तो हॉलमध्ये घेतला, पण पहिला मजला दुसरा मजला दोन्ही मजल्यावरचे हॉल तुडुंब भरले आणि तरी आम्हाला काही बहिणींची बसण्याची व्यवस्था करता आली नाही। इतपत या सगळ्या भगिनींनी प्रतिसाद दिलाय। या सगळ्या भगिनींचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमचं भाग्य असं आहे की या सगळ्या बहिणींनी आज आणलेल्या राख्या आम्हालाही बांधल्या आणि त्याच्यामुळे आम्ही सुद्धा या सगळ्या बहिणींचे भाऊ झालेलो आहोत। आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही जी ताकद ही दिलेली आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, माननीय देवेंद्रजी यांना, की ती ताकद आज या भगिनींच्या सद्भावना आम्हा सर्वांच्या पाठीशी आहेत आणि या सगळ्या भगिनींच्या प्रत्येक कार्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही सातत्यानं तत्पर राहू। माननीय नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब, त्याचबरोबर आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणं, त्यांच्या अडीअडचणी सोडवणं यासाठी आम्ही सतत कार्यरत राहू। मला वाटतं की आमच्या भगिनींना रक्षाबंधनची ही खरी भेट असू शकते। त्या सर्व भगिनींना आमच्याकडून मनापासून धन्यवाद।